मित्रांनो, सर्वांना प्रवीचा मनपूर्वक नमस्कार. आज शब्दांच्या विषयी माझे काही भाव मी व्यक्त करणार आहे. शब्द किती महत्वाचा शब्द आहे ना हा. याचं सामर्थ्य अफाट आहे. असंही म्हटलं जातं ना, शब्दांनीच क्रांती घडते. कदाचित ती कुठल्याही प्रकारच्या शस्त्रानेही नाही घडत. आणि समजा एखाद्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ माजलाय, काहीतरी मोठं घडणार आहे, अशी विपरीत परिस्थिती आहे. अशा वेळेस सुद्धा कोणा एखाद्याच्या शब्दात अशी काही जादू असते आणि तो व्यक्ती त्या सर्व गर्दीला जेव्हा संबोधित करतो, काही क्षणांसाठीच तेथे शांतता नांदू शकते. म्हणजे त्याच वेळेस जर चुकून लाठीमार वगैरे झाला तर त्या गोष्टी विकोपाला गेल्या असत्या. अशा परिस्थितीत सुद्धा शब्दच काम करून जातात. कारण शब्दांमध्ये ताकदच तशी आहे. त्या शब्दातनं त्या त्या व्यक्तीच्या भावनांचं प्रगटीकरण होत असतं. त्याच्या मनतळातल्या भावना आपोआप ऐकणाऱ्याच्या कानापासून मनापर्यंत पोहोचल्या की त्या शब्दाचं सामर्थ्य प्रगट होतं. शब्द अनंत भावनांचे तरंग आपल्या मनामध्ये उठवतात. आणि मग ते तरंग जर तसेच मनात राहिले तर काहीच उपयोगाचं नाही. म्हणून ते बाहेर पडले पाहिजेत. तुमच्या ओठातून ते सारं काही प्रगट झालं पाहिजे, किंवा कागदावर तरी अवतरलं पाहिजे. आणि भावभावनांचा कोंडमारा जर मनात होत राहिला तर मग त्याचा एक ना एक दिवस स्फोट निश्चित असतो आणि तो स्वतःला घातक ठरतो. म्हणून भावनांना शब्दरूप देणं, भावनांचं प्रगटीकरण करता येणं, काही भावभावनांना कागदावरती उतरवता येणं, कुणाच्या तरी कानात सांगता येणं, ह्या गोष्टी आपल्या स्वभावामध्ये असल्याच पाहिजेत. कारण ही एक कला आहे. ज्याला हे प्रगटीकरण जमत नाही त्याला नेहमीच जी लोक प्रगट होतात, भावना व्यक्त करतात, त्यांच्याविषयी अप्रूप वाटत राहतं. आणि त्याला त्याच्या स्वतःविषयी मग एक प्रकारची खंत वाटते. अरे, या व्यक्तीसारखं मला शब्दांना रूप नाही देता येत. भावना असतात माझ्या मनात, पण त्या मला प्रगट का करता येत नाहीत. मग ही कला आत्मसात करावी लागेल. शब्दांना कसं वापरायचं, कोणत्या वेळीस कोणते शब्द आपल्या ओठातून बाहेर पडले पाहिजेत, याचंही एक सूत्र असतं, तारतम्य असतं, ज्याच्यातून तुमची संस्कृती समजते, तुमचं शील समजतं, तुमचं चारित्र्यही तुमच्या शब्दातनं व्यक्त होत असतं. त्यामुळं तुमचे संस्कार, तुमची संस्कृती याचं प्रगटीकरण करतात तुमच्या ओठातून बाहेर पडणारे सर्व शब्द. म्हणजेच या शब्दांना तुम्हाला सांभाळून वापरणं
ही पण कला अवगत करावी लागते. कारण शब्दांना एक वेगळ्या प्रकारची धार असते. म्हणजे एखादा व्यक्ती, तुम्ही जे काही शब्द उच्चाराल त्याच्यातून तुमचं धारिष्ट्य जर डोकावलं तर तुमच्यापेक्षा मातब्बर व्यक्ती सुद्धा तुम्हाला त्या क्षणी घाबरू शकते. कारण शब्दामध्ये ताकदच तशी आहे. काही काही वेळा मग अगदी लोण्यापेक्षा मृदू शब्द पण आपण वापरू शकतो. ऐकणाऱ्याला असं वाटतं, अरे वा, किती छान बोलतोय हा माणूस, किती प्रेमळ असं ह्याचं व्यक्तिमत्व आहे, केवढ्या ह्याच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचं माधुर्य आहे. हे सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब का उमटतं? तुमच्या शब्दातल्या माधुर्यामुळं. म्हणजेच शब्द मृदू पण आहेत, कठोर पण आहेत, तलवारीसारखी धार पण शब्दांना आहे आणि लोण्यासारखं मऊपण शब्दातनं व्यक्त होतं. म्हणून म्हटलं जातं, शब्दाचं काय घेऊन बसता, याच शब्दांनी पोवाडा बनतो, याच शब्दांनी अंगाई गीत बनतं. एखादं बाळ छान झोपेच्या अधीन होऊन जातं आणि त्या पोवाड्यातल्या ताकदीमुळे एखादा ज्याने आयुष्यात काठी पण हातात घेतली नाही, तो सुद्धा तलवार घेऊन लढायला निघू शकतो. इतकं रक्त सळसळण्याची किमया या शब्दातच असते. मानवी नात्यांमध्ये हे शब्दच महत्वाचे ठरतात. सांत्वनाची प्रक्रिया जेव्हा शब्द अपुरे पडतात, शब्द बाहेर फुटत नाहीत, तेव्हा ती स्पर्शानं होते. शब्द हे सांत्वन पण करतात, नाती टिकवतात पण, नाती फुलवतात पण, आणि नाती बिघडण्यास आपण नीट विचार जर केलात तर कधीतरी आपण उच्चारलेले शब्दच तुमची नाती बिघडवण्यास कारणीभूत ठरली, असा निष्कर्ष तुम्हीही काढाल. शब्दांचं महात्म्यच अफाट आहे. ज्यांना ज्यांना काही भावना प्रकट करताना शब्द सापडत गेले आणि त्यांच्या हातून प्रचंड प्रमाणात साहित्य निर्मिती झाली, त्या सर्व शब्दाच्या पुजाऱ्यांना मनःपूर्वक नमन करतो मी. आणि इतकी मोठी शब्दगंगा तुम्हा आम्हासाठी जे लोक ठेवून गेलेत, त्यांच्या आठवणींना मानाचा मुजरा करतो मी. चला, शब्दांचं सामर्थ्य जाणतच आपण एकमेकांसाठी जगूया.